राजमान ऑटोमोटिव्ह तासगावमध्ये आपलं सहर्ष स्वागत आहे. आज आमच्या वर्कशॉपवर आलेली हिरो स्प्लेंडर प्लस गाडी लगेच आमच्या मेकॅनिकने गाडी जागेवर लावून घेतली आणि कामाला सुरुवात करून ड्रेन बोल्ट खोलून इंजिन ऑइल ड्रेन करून घेतले आणि लगेच हॉल सेटिंगसाठी हेडच्या कॅप पण काढून घेतल्या. त्यानंतर साईड पॅनेल पण काढून घेतले आणि एअर फिल्टर बॉक्स खोलून दुसऱ्या बाजूने दुसऱ्या मेकॅनिकने प्लग पण खोलून घेतला. बघतोय तर काय, प्लग जास्तच काळा पडलेला. त्याला अशा पद्धतीने आमच्या मेकॅनिकने साफ करून घेतला. तोपर्यंत दुसऱ्या बाजूने दुसऱ्या मेकॅनिकने एअर फिल्टर काढला तर त्यात जास्तच कचरा अडकलेला. त्याला एअर मारून क्लीन करून फिटिंग करून घेतला आणि एअर फिल्टर बॉक्स फिटिंग करून साईड पॅनेल लावून घेतले आणि आवळून घेतले. लगेच दुसऱ्या बाजूने दुसऱ्या मेकॅनिकने क्लच सेटिंग करून घेऊन ते चेक केले आणि त्यानंतर बॅटरी आणि फ्यूज बॉक्सवर एअर मारून क्लीन केले आणि साईड पॅनेल फिटिंग करून घेतले. त्यानंतर आमच्या मेकॅनिकने शांत डोक्याने ऑइल सेटिंग केले आणि ते चेक करून ड्रेन बोल्ट फिटिंग करून घेतला आणि हेडच्या साईडची पण कॅप फिटिंग करून घेतली. त्यानंतर गाडीचा स्टूल बॉक्स खोलून घेतला आणि त्यावर गाडीच्या सर्व्हिसची डेट आणि किलोमीटर लिहून फिटिंग करून घेतला. लगेच इंजिनमध्ये इंजिन ऑइल घातले आणि ऑइल कॅप बसवून इंजिनचे कॉम्प्रेशन चेक केले आणि स्पार्क प्लग फिटिंग करून गाडीचं चेनचे सेटिंग करून घेतले आणि ट्रायलसाठी गाडी बाहेर काढून ट्रायल घेऊन काम संपवले. धन्यवाद.